तुमच्याही घरात गुलाबाचे झाड असेल तर हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या जीवनात झाडे आणि वनस्पतींचे विशेष महत्त्व आहे. यासोबतच फुलांनाही विशेष महत्त्व आहे. आपल्या घराला सुगंधित करण्यासोबतच फुले सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण करतात, ज्यामुळे घरातील लोक तणावमुक्त आणि आनंदी राहतात. पूजेमध्येही फुलांचा वापर केला जातो, म्हणूनच वास्तुशास्त्रात त्याचे वेगळे महत्त्व आहे. निसर्गात अनेक प्रकारची फुले आहेत, जी आपण दररोज पूजेसाठी वापरतो, परंतु त्या सर्वांमध्ये गुलाबाचे एक विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. ज्योतिषशास्त्रात ते देवी लक्ष्मीशी संबंधित असल्याचे पाहिले जाते. असे म्हटले जाते की घरात गुलाब आणल्याने किंवा घरामध्ये गुलाबाचे झाड असल्याने केवळ सौंदर्यच नाही तर सकारात्मक ऊर्जा देखील येते. याशिवाय जर रहिवाशांना प्रेमसंबंधित काही समस्या असतील तर घरात गुलाब आणून त्या सोडवता येतात. पण घरात या दिशेला गुलाबाचे रोप लावा. जेव्हा जेव्हा तुम्ही घरात गुलाबाचे रोप लावता तेव्हा ते घराच्या नैऋत्य दिशेला लावावे. वास्तुशास्त्रानुसार लाल फुले लावण्यासाठी ही दिशा सर्वोत्तम मानली जाते. असे म्हटले जाते की या दिशेला गुलाबाचे रोप लावल्याने घरमालकाची सामाजिक प्रतिष्ठा वाढते. याशिवाय हे झाड कौटुंबिक संबंध मजबूत ठेवण्यासाठी देखील प्रभावी सिद्ध होते. लाल गुलाब हा ऊर्जेने परिपूर्ण मानला जातो, तर पांढरा गुलाब शांतीचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच ही गुलाबाची झाडे लावल्याने घरात सुख समृद्धी येण्याची शक्यता असते. यासोबतच ज्योतिषशास्त्रात असे देखील म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीला त्यांच्या कौटुंबिक जीवनात समस्या येत असतील तर त्याने शुक्रवारी देवी लक्ष्मीला ही फुले अर्पण करावीत. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने सर्व प्रकारच्या समस्या देखील दूर होतात. गुलाबाच्या फुलांचे उपाय पाहूयात. जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यात आर्थिक समस्या येत असतील तर गुलाबाची फुले त्याच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. वास्तुशास्त्रानुसार आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी संध्याकाळच्या आरतीच्या वेळी गुलाबाच्या फुलांवर कापूर ठेवून तो पेटवा आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा. असे केल्याने घरातील वास्तुदोष, आर्थिक टंचाई दूर होईल. यासोबतच शुक्रवारी माता दुर्गेला किंवा माता लक्ष्मीला वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्या, गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या अर्पण करा. यामुळे पैशांची कमतरता लवकरात लवकर दूर होते. घरात सुख समृद्धी येण्यासाठी करा गुलाबाच्या फुलांचा उपाय. वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की दर शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तिला लाल गुलाबाचे फूल अर्पण करावे. हे शुभ आणि फलदायी आहे. जर तुम्ही हे सलग 11 शुक्रवार केले तर घरात सुख समृद्धी येते आणि व्यवसायात नफा होतो. संकट टाळण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा. जीवनातील संकटे टाळण्यासाठी हनुमानजींची पूजा करणे आवश्यक आहे. तो सर्व संकटांवर मात करतो, म्हणूनच त्याला संकटमोचन म्हणतात. यासाठी शनिवारी हनुमानजींचा सिंदूर तेल अर्पण करा. हनुमानजींना सिंदूर आणि तेल अर्पण करा. यानंतर लाल गुलाबाच्या फुलांचा हार घाला आणि मुगाचे लाडू अर्पण करा. पूजा झाल्यानंतर हा प्रसाद लोकांना वाटून द्या. हे सलग 7 दिवस करा. यामुळे सर्व त्रास दूर होतील आणि व्यक्तींच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. नोकरी आणि आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय करा. जर एखादी व्यक्ती बेरोजगार असेल आणि त्याला रोजगाराची नितांत गरज असेल तर त्या व्यक्तीने सकाळी अनवाणी हनुमान मंदिरात जावे आणि त्याला लाल गुलाब अर्पण करावे. त्याने हे मंगळवारपासून सुरू करावे. हनुमानजींना सलग 40 दिवस गुलाबाचे फूल अर्पण करावे आणि 40 दिवस गुलाबाचे फूल अर्पण केल्याने लवकर नोकरी मिळू शकते आणि व्यवसाय असेल तर व्यवसायात देखील प्रगती होऊ शकते. यासोबतच जर कुटुंबातील कोणत्याही सदस्यांची तब्येत सुधारत नसेल तर गुलाबाची फुले आणि मिठाई एका सुपारीच्या पानात टाका आणि आजारी व्यक्तीवर 11 वेळा फिरवा आणि घराजवळील कोणत्याही चौकोनात ते फेकून द्या. असे केल्याने व्यक्तींच्या आरोग्यात लवकरात लवकर सुधारणा दिसून येते. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे गुलाब लावू नका. लक्षात ठेवा, घरासमोर गुलाबाचे रोप लावू नका. असे म्हटले जाते की यामुळे घरामध्ये वाद होऊ शकतात. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये गुंतागुंत निर्माण होते आणि कधीकधी या गुंतागुंतीचे रूपांतर मतभेदांमध्ये होऊ शकते. घरासमोर काटेरी रोप लावल्याने जीवनातील समस्या वाढू शकतात. म्हणूनच गुलाबाचे रोप नेहमी घराच्या आत किंवा घराच्या मागील भागात लावावे, घरासमोर लावू नये. मित्रांनो, मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.